25 जानेवारीला रात्री 9 वाजता सुमारास सरकारनगर भागात युवासेना शहरप्रमुख शिवा वजरकर यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली। पोलिसांनी सदर प्रकरणात तात्काळ कारवाई करीत 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे अशी माहिती मिळाली। क्षुल्लक वादातून शिवा वजरकर व आरोपी हिमांशू कुंबळे यांचा वाद झाला। वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले व त्यानंतर खुनी संघर्षात ही हत्या करण्यात आली। आरोपी हिमांशू कुंबळे यांनी शिवावर धारदार शस्त्राने वार करीत त्याची निर्घृणपणे हत्या केली। शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी वजरकर यांची हत्या प्रकरणातील आरोपी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सदर हत्याकांड राजकीय वळण नसून झालेले नाही हे स्पष्ट करीत 3 आरोपींना अटक केल्याची माहिती मिळाली। काल रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान यातील मृतक शिवा वजरकर आणि कुंबरे या मुलांची भांडणं झाली किरकोळ कारणावरून आणि त्यात स्वप्नील काशीकर या आरोपीने भाग घेतला आणि कुंबरे याने किरकोळ कारणावरून मृतक शिवा वजारे याला चाकूने भोसकून त्याचा खून केला। सदर प्रकरणात 3 आरोपी ताब्यात घेतला असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत। नाही, सगळे एकाच गटाचे आहेत, त्यामुळे कुठला याच्यात प्रथमदर्शनी कुठला राजकीय अँगल दिसून येत नाही।